नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मागील आठवड्यात काय घडले याचा एक थोडक्यात आढावा घेऊया आपण. निफ्टीमध्ये 172 पॉईंटची घसरण आपल्याला पाहायला मिळाली. मीडिया सेक्टरमध्ये तेजी दिसून येत होती, तर एफएमसीजी सेक्टरमध्ये मागील आठवड्यात आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. टाटा मोटर्समध्ये 8% जास्त तेजी दिसून आली, तर दुसरीकडे ओएनजीसी मध्ये 8.5% जास्त दबाव आपल्याला पाहायला मिळाला. निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टीमध्ये थोडा कमी दबाव आपल्याला मागील आठवड्यात दिसून आला. जो काही दबाव निर्माण झाला तो एचडीएफसी बँकमध्ये आलेल्या निगेटिव्ह न्यूजमुळे झाला. बँक निफ्टीमध्ये 184 पॉईंटची घसरण मागील आठवड्यात पाहायला मिळाली. या आठवड्यात महत्त्वाच्या घटना 1 जूनला ऑटो विक्रीची आकडेवारी येईल, तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील पीएमआयचा डाटा देखील 1 जूनला जाहीर होईल. 2 जूनला अमेरिका बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करेल. 3 जून ते 5 जून आरबीआय पॉलिसी बैठक सुरू होत आहे. यावरती बँकिंग सेक्टर व फायनान्स सेक्टरचे पूर्णपणे लक्ष असेल. 5 जून भारतीय मार्केटसाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे, कारण याच दिवशी आपला जीडीपी दर देखील जाहीर होईल आणि नवीन व्याज दर देखील जाहीर होतील. आणि या दोन्ही गोष्टी मार्केटला पुढील दिशा देण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील. आजच्या घडामोडींकडे वळूया आपण. भारत अमेरिका ट्रेड डीलसाठी आजपासून अमेरिकेची टीम 4 जून पर्यंत भारत दौऱ्यावरती असणार आहे. यामध्ये भारत अमेरिका ट्रेड डील पूर्ण होण्याची शक्यता, तसेच डील जाहीर करण्याची तारीख देखील समोर येण्याचे चान्सेस खूप दिसून येत आहेत. यावरती देखील मार्केटचे लक्ष असेल. इराणमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. इराणच्या राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याची बातमी देखील समोर येत आहे. त्यांनी राजीनाम्यासोबतच इराण सैन्यांवरती देखील गंभीर आरोप केलेले आहेत. यातील कितपत घटना खऱ्या आहेत आणि याचा मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला पाहावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की इराण आता परमाणु हत्यार बनवणार नाही, पण हा दावा इराणने फेटाळलेला आहे. तसेच हॉर्मुझ समुद्री मार्ग देखील खुला करण्याबाबत अजूनही इराणकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आले नसल्याचे मार्केटमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. इराण अमेरिका यांच्यातील जे काही अनिश्चित संघर्ष सुरू आहे, याच्यामध्ये 7 एप्रिल नंतर कोणताही मोठा लष्करी हल्ला दोन्ही देशांमध्ये झालेला नाही. त्यामुळे मार्केट आता दोन्ही देशांकडून येत असणाऱ्या वक्तव्यावरती जास्त लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. मार्केट फक्त ॲक्शनवरतीच लक्ष केंद्रित करून आहे. ट्रेडर्स लोकांना बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा सल्ला राहील की अफवांवरती विश्वास ठेवू नका. शुक्रवारी अमेरिकन मार्केटमध्ये जोरदार तेजी आपल्याला पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात आशियन मार्केटमध्ये देखील आपल्याला रिकव्हरी दिसून आली. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणात विक्री केली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांची खरेदी पाहायला मिळाली. चांदीच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली, तर सोन्याच्या किमतीमध्ये सपाट कारभार आपल्याला पाहायला मिळाला. 6 वर्षातील सर्वात मोठी घसरण कच्च्या तेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आज क्रूड ऑइलची प्राइस $93 दिसून येत आहे. एनएसईने एपेनो ट्रेडरसाठी 10 मिनिटाची अधिकची वेळ देण्याची घोषणा 3 ऑगस्ट पासून करण्यात आलेली आहे. ट्रेडर्स लोकांना ही एक चांगली संधी म्हणावी लागेल. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की आज टेक्सटाईल सेक्टर, ट्रेडिंग सेक्टर आणि आयटी सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. सर्वच कंपन्यांचे तिमाही रिझल्ट पूर्ण झालेले आहेत. आता आपण अशा कंपन्या शोधायच्या आहेत की त्यांचे निकाल चांगले आले आहेत
पण त्यांच्यात अद्याप ही अजून वाढ झालेली नाही. असे ट्रेड्स आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी शोधू शकतो. आता मार्केट केवळ ग्लोबल न्यूजवरती आणि टेक्निकल गोष्टी फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळेल. आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. याची माहिती आपण शनिवारीच दिली होती. जर कोणी अजूनही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे. एकदा पाहून घ्या. आज निफ्टीने 23,700 ही लेवल ब्रेक केल्यानंतर निफ्टीची वाटचाल 23,750 ते 23,800 कडे होऊ शकते. तर निफ्टीसाठी खालील बाजूस सर्वात महत्वाचा सपोर्ट असेल तो म्हणजे 23,500. हा जर ब्रेक झाला तर 23,450 ते 23,400 कडे निफ्टीची वाटचाल होऊ शकते. बँक निफ्टीसाठी बँक निफ्टीने समजा 54,600 ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल 54,800 ते 55,000 कडे होऊ शकते. तर खालील बाजूस सर्वात महत्वाचा सपोर्ट असेल तो म्हणजे 54,000चा. हा जर ब्रेक झाला तर मात्र बँक निफ्टीची वाटचाल 53,800 ते 53,500 कडे होऊ शकते. आम्ही देत असलेली माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दिलेली माहिती तुमच्या फायद्याची असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.